चला तर आज आपण बनवूया कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तर सुरुवातीला मी घेतलेले आहेत 15 ते 18 अशा लसणाच्या पाकळ्या, 1.5 चमचा जिरे, त्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण, आलं पेस्ट घेतलेली आहे. हे सर्व मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहेत. त्यानंतर बघा मी 2 ते 3 पेंड्या अशा कोथिंबीर लहान अशी चिरून घेतलेली आहे. बघा मी परातीत हे टाकलेलं आहे. वास तर खूप छान येत होता कोथिंबीरीचा. यानंतर बघा मी एक बाऊल म्हणजे एक वाटी अशी सुरुवातीला टाकलेली आहे बघा बेसन पीठ. त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचंही पीठ टाकू शकता थोडं. त्यानंतर मी टाकलेलं आहे मीठ, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर अजून खमंग अशी चव येण्यासाठी मी वरून अजून जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर आपण हे लसूण वगैरे पेस्ट केलेली ते सगळं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे बघा. हे ॲड केल्यानंतर बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडी चवीसाठी घरकुल मसाला टाकायचा आहे आणि यानंतर मी टाकलेले आहेत पांढरे तीळ. पांढऱ्या तिळामुळे अजून कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चव लागते. त्यानंतर बघा आपल्याला हे स्मूथली असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मी इथं जास्त कोथिंबीर वापरलेली आहे, त्यामुळे काय कोथिंबीरीची चव जास्त लागावी आणि असं छान छान पण चव येते. बघा इथं मी पाणी ॲड करते. जसं आपल्याला एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही, असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण कणिक जशी मळतो, भाकरीचं पीठ जसं मळतो तसे आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे. बघा मी कशी इथं मळते तसं मळून घ्यायचे. तर बघा इथं माझं हे पूर्ण तयार करून झालेलं आहे. वरून आता आपल्याला याला एक चम्मचभर आपल्याला याला तेल लावून घ्यायचे. सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर बघा आपल्याला अशा गोल गोल लाद्या केल्यागत पीठ मळून घ्यायचे. व्यवस्थित अशा लाद्या तयार करून घ्यायच्यात. तर बघा मी इथं सर्व लाद्या व्यवस्थित बनवून घेते. पीठ इथं चिकट येतं पण आपल्याला हे व्यवस्थित करावं लागणार आहे. तर बघा इथं माझ्या पूर्ण लाद्या बनवून झालेल्या आहेत. तर बघा मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यात 1 ते 1.5 चमचा पाणी 1 ते 1.5 तांब्या पाणी ओतलेलं आहे. त्यानंतर चाळणीवर ठेवलेले आहे. त्याच्यावर तेल 1 चम्मच असं ओतून घेतलेलं आहे. सर्वकडे असं पसरून घेतलेलं आहे मी व्यवस्थित तेल. आणि थोड्या वेळ त्याच्यावर ताट झाकायचं आहे, जेणेकरून म्हणजे वाफ आली पाहिजे पाणी उकळून. तर बघा इथं मी वरती तीळ लावते. यानंतर बघा ह्याच्यावर आपल्याला व्यवस्थित अशा ह्या लाद्या ठेवायच्या आहेत. व्यवस्थित अशा पसरून घ्यायच्या आहेत. जास्त दाबायचं नाही, जेणेकरून ते चिटकून बसेल. आपण खाली तेल लावलेलंच आहे, त्यामुळं काही चिटकणार वगैरे नाही. यानंतर वरून हे आपल्याला तीळ असं स्प्रिंकल करायचे आहेत, त्यामुळे अजून चांगली चव लागणार आहे. आणि यानंतर आपण झाकून ठेवायचं. तर बघा 10 मिनटानंतर हे काढायचे आणि चाकूने बघा ते असं आपल्याला आत चाकू बुडवून बघायचं आहे. तर व्यवस्थित असं शिजले का बघायचं. यानंतर बघा आपलं खूप छान शिजले. किती छान पद्धतीने इथं आपल्या अशा वड्या येत आहेत. तर बघा हे असंही तुम्ही खाऊ शकता. तुम्ही असंही खाऊ शकता किंवा तुम्ही तेलातही परतून घेऊ शकता. तर बघा मी इथं तेलात परतून घेतलेले आहेत आणि खुसखुशीत चमचमीत अशा खूप छान टेस्ट लागते याची. तर याबरोबर आपण जो आपल्याला 10 रुपयाचा सॉस भेटतो तो घेऊन जर त्यासोबत जर खाल्लं तर खूप छान अशी टेस्ट लागते. तर चहाच्या टायमिंगसाठी किंवा चहासोबत हे खायला एकदम खूप खूप मस्त आहे. खूप छान लागतं.